नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज। शिंदखेडा तालुक्यातील शेतकऱ्यांच्या हितासाठी आणि विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्याचे कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांना निवेदन देण्यासाठी शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे आणि शिवसैनिक जात असताना शिंदखेडा तालुक्यातील बाभळे फाट्याजवळ पोलीस फौज फाट्यानं त्यांना अडवलंय। त्यावेळी शिवसेनेचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे यांनी सांगितले की आम्ही सनदशीर मार्गाने निवेदन देण्यासाठी जात आहोत असं सांगितले तरी पोलिसांनी बळाचा वापर करून त्यांना अटक केली आहे। त्यावेळी कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या गाड्यांच्या ताफ्याला शिवसैनिकांनी संतप्त होऊन काळे झेंडे दाखवून ताशपत्ते ताफ्याकडे फेकत कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांच्या विरोधात शेतकऱ्यांना भिकारी म्हणणारे माणिकराव कोकाटे मुर्दाबाद, कोण आला रे कोण आला, कृषी खात्याचा ढेकून आला, वापस जाव ढेकून माणिकराव वापस जाव, कृषी खात्याला ओसाड गावची पाटीलकी म्हणणारा माणिकराव वापस जाव, शेतकऱ्यांचे सातबारे कोरे झालेच पाहिजे, शिंदखेडा तालुक्याचा समावेश पोखरा योजनेत झालाच पाहिजे, धुळे जिल्हा येथे कृषी विद्यापीठ स्थापन झालंच पाहिजे, शेतकऱ्यांना 18 तास वीज पुरवठा मिळालाच पाहिजे, शेतकऱ्यांच्या मालाला 1.5 भाव मिळालाच पाहिजे अशा घोषणा देऊन कृषी मंत्री माणिकराव कोकाटे यांचा निषेध केला। त्यावेळी पोलिसांनी काळे झेंडे आणि ताशचे पत्ते जमा केले तेव्हा शिवसेना उभाटा गटाचे उपजिल्हा प्रमुख शाणाभाऊ सोनवणे, मंगेश पवार, सर्जेराव आप्पा पाटील, छोटू पाटील, गिरीश देसले, डॉक्टर मनोज पाटील, नंदकिशोर पाटील, रावसाहेब इशी, राजू माळी, आधार बोरसे, अनिल वानखेडेसह अनेक शिवसैनिक यांना सोनगीर पोलीस ठाणे येथे अटक करण्यात आली आहे। संपादक यादवराव सावंत, शिंदखेडा। नव्या महाराष्ट्राची नवी बातमी महाराष्ट्र मेट्रो न्यूज।